मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की सकाळी फक्त 10 मिनिटे चालल्याने तुमच्या शरीरावर आणि मनावर खूप सकारात्मक परिणाम होऊ शकतो. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाकडे तासनतास व्यायाम करण्यासाठी वेळ नसतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही दररोज फक्त 10 मिनिटे सकाळी चालण्याची सवय लावली तर ती तुमच्या आरोग्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. अनेक लोक विचार करतात की फक्त 10 मिनिटे चालल्याने काय फायदा होणार, पण तज्ज्ञांचं मत आहे की नियमितपणे केलेली अगदी छोटीशी शारीरिक हालचाल देखील शरीराला अनेक फायदे देते. चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया की सकाळच्या फक्त 10 मिनिटाच्या चालल्यामुळे शरीरात कोणकोणते बदल होऊ शकतात. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा मित्रांनो, सकाळी तुम्ही 10 मिनिटे जर चाललात तर तुमच्या शरीरातील ऊर्जा वाढते. सकाळी उठल्यानंतर अनेकांना आळस आणि सुस्ती जाणवते. जेव्हा तुम्ही 10 मिनिटे चालता तेव्हा शरीरातील रक्ताभिसरण वेगानं होते. त्यामुळे शरीराच्या सर्व अवयवांपर्यंत ऑक्सिजन आणि पोषक तत्वे अधिक चांगल्या प्रकारे पोहोचतात. परिणामी थकवा कमी होतो, शरीरात ताजेपणा येतो, दिवसभर काम करण्याची क्षमता वाढते आणि आळस दूर होतो. त्याच कारणामुळे सकाळी चालणारे लोक दिवसभर अधिक सक्रिय आणि ऊर्जावान वाटतात. मित्रांनो, तुम्ही आमचा हा व्हिडिओ कुठून पाहता आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर बघा मित्रांनो, तुम्ही जर सकाळी चालला तर तुमचं हृदयसुद्धा निरोगी राहते. हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. सकाळची नियमित चाल हृदयाला मजबूत करण्यास मदत करते. चालल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो, वाईट कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते, चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. विशेषतः 50 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी सकाळी चालणे खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर बघा मित्रांनो, वजन नियंत्रणात ठेवण्यास सुद्धा मदत होऊ शकते. आजकाल वाढते वजन ही एक सामान्य समस्या बनली आहे. जर तुम्ही दररोज 10 मिनिटे जरी वेगाने चाललात तरी शरीर अतिरिक्त कॅलरीज जाळण्यास सुरुवात करते. जरी फक्त 10 मिनिटात खूप वजन कमी होणार नाही तरी नियमित चालल्याने चयापचय क्रिया म्हणजेच की मेटाबॉलिझम सुधारतो. शरीरात चरबी साचण्याचा वेग कमी होतो आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. जर चालण्यासोबत संतुलित आहार घेतला तर परिणाम आणखीन चांगले मिळू शकतात. बघा मित्रांनो, तुम्ही जर सकाळी चाललात तर तुमचं मानसिक तणाव सुद्धा कमी होऊ शकते. सकाळचे शांत वातावरण मनाला शांती देते, शांतता देते. जेव्हा तुम्ही मोकळ्या हवेत चालता तेव्हा शरीर एंडोर्फिन नावाचे हार्मोन्स सोडते, ज्याला फील गुड हार्मोन असेही म्हटले जाते. यामुळे तणाव कमी होतो, चिंता कमी होते, मन प्रसन्न राहते आणि सकारात्मक विचार विकसित होतात. आजच्या काळात मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी चालणे हा एक सोपा आणि प्रभावी उपाय मानला जातो. मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला याच प्रकारचं कॉन्टेंट पाहायला भेटेल. बघा मित्रांनो, त्याचबरोबर तुम्ही सकाळी 10 मिनिटे चालला तर तुमच्या फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. सकाळच्या ताज्या हवेत चालल्याने फुफ्फुसांना अधिक ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे श्वास घेण्याची क्षमता सुधारते, फुफ्फुसे मजबूत होतात, शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि थकवा कमी जाणवतो. विशेषतः जे लोक दिवसभर घरात किंवा कार्यालयात असतात त्यांच्यासाठी ही सवय खूप फायदेशीर मानली जाते. मित्रांनो, त्याचबरोबर बघा, सकाळी चालल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. जेव्हा तुम्ही चालता तेव्हा शरीरातील स्नायू सक्रिय होतात आणि रक्तप्रवाह वाढतो. चांगल्या रक्ताभिसरणामुळे हात पायातील मुंग्या येणे कमी होते, शरीराच्या अवयवांना पुरेसं पोषण मिळते, त्वचेमध्ये चमक येते आणि शरीर अधिक सक्रिय वाटते. मित्रांनो, तुम्ही देखील सकाळी 10 मिनिटे चालता का? जर चालत असाल तर कमेंटमध्ये यस नक्की लिहा. बघा मित्रांनो, सकाळी तुम्ही चालला 10 मिनिटं तर तुमच्या शरीरातील म्हणजे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास सुद्धा मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हलके चालणे खूप उपयुक्त मानले जाते. नियमित चालल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारते आणि मधुमेहाशी संबंधित गुंतागुंत होण्याचा धोका सुद्धा कमी होतो. तथापि मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्यावा. चला मित्रांनो, आता जाणून घेऊया की सकाळी चालताना आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत. बघा, आरामदायी बूट घाला. असे बूट वापरा ज्यामुळे पायावर जास्त ताण येणार नाही. सुरुवातीलाच खूप वेगाने चालू नका, सुरुवात हळूहळू करा आणि नंतर गती वाढवा. आणि पाण्याची काळजी घ्या. चालण्यापूर्वी आणि चालल्यानंतर पुरेसं पाणी प्या. योग्य शरीरस्थिती ठेवा. चालताना पाठ सरळ ठेवा आणि खांदे सैल ठेवा. नियमितता ठेवा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही रोज सवय कायम ठेवणे. 10 मिनिटे चालणे पुरेसं आहे का असं तुम्हाला वाटत असेल तर बघा, जर तुम्ही अगदी सुरुवात करत असाल तर 10 मिनिटे चालणे ही एक उत्तम सुरुवात आहे. हळूहळू तुम्ही हा वेळ 20, 30 किंवा 45 मिनिटापर्यंत वाढवू शकता. पण लक्षात ठेवा, दररोज 10 मिनिटे चालणे हे अजिबात न चालण्यापेक्षा खूप चांगले आहे. आरोग्य सुधारायचे सर्वात मोठे रहस्य वेळेची लांबी नसून नियमितता आहे.
मित्रांनो, सकाळी फक्त 10 मिनिटे चालल्याने तुमच्या जीवनात मोठे बदल घडू शकतात. यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते, हृदय निरोगी राहते, मानसिक तणाव कमी होतो, रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, तसेच झोपेची गुणवत्ता सुधारते. याशिवाय चालणे मेंदूला सक्रिय ठेवते आणि वाढत्या वयाचे परिणाम कमी करण्यासही मदत करू शकते. म्हणून जर तुम्हाला तुमचे आरोग्य सुधारायचे असेल तर उद्याची वाट पाहू नका. उद्या सकाळी उठा, तुमचे बूट घाला आणि फक्त 10 मिनिटे चालायला बाहेर पडा. ही छोटीशी सवय येणाऱ्या अनेक वर्षासाठी तुमच्या चांगल्या आरोग्याचा मजबूत पाया बनू शकते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही रोज सकाळी किती मिनिटे चालता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला मित्रांनो, भेटूया पुन्हा एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.